हाय नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एका व्हिडिओमध्ये. तर बघा चला आज ना म्हणलं भरीत बनावा वांग्याचं मस्तपैकी खायला, कारण लई दिवस झालं भरीतच नाही खाल्लं. आणि मग असे 7-8 वांगे मी 1 किलोभर वांगे आणत असते भरतासाठी स्पेशल आणि भाजीसाठी वेगळे. तर भरीत करताना खरंच कधी बी असं बघून करा बरं का. हे बघा 2 वांगे किडकी निघले, ह्याच्यात तरी आळी नाही आहे. आवाज कमी करा रे. पण ह्याच्यात बघा, आणि वरून आहे ना एकदम चांगलं दिसत होतं, म्हणजे कुठं किडकं नाही, काही नाही काही नाही. हे की बघा, त्यामुळं भरीत करताना कधी बी ना बघून असं हे करायचं. तेल लावून झाल्यावर ते फोडून घेताना बघायची की हे कसे आहेत आणि काय आहेत म्हणून. तर म्हणलं चला, मग अशी व्हिडिओ टाकला होता वांगे भाजल्याचा, आणि कोणी कोणी कांदा ते टाकतं परतून नंतर. पण मला जास्त असंच भरीत आवडतं. हे भाजून घेतलेले वांगे आणि ह्याच्यात टाकायचं आता तिखट टाकू, पहिलं लाल मिरची, चरचर मस्त बनवायचं. बघून असं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे एवढं. थोडंसं मीठ, आपल्या अंदाजे मीठ टाका, जास्त होईल असं टाकू नका. मी त्यातलं काढून ठेवले. आणि वरून टाकायचं तेल. एकच नंबर लागतं. तर याला म्हणतात भरीत. मला असंच भरीत, तसं पण करते मी, पण असंच आवडतं जास्त. कारण हे गावाकडं असल्यावर चुलीत वांगे भाजायला टाकायचे, मग असं भरीत करायचं. थोडीशी भाजी कमी पडली की असं भरीत करायचं आणि खायचं. आपलं तेच भाजी. तसं आज चाललं आहे, शेवग्याची भाजी होती सकाळची, म्हणजे आहे ते रिअल सांगावं. तर म्हणलं जाऊ दे, मग काय करावं, रोज भाजी करायची. आणि पातळ भाजी पण खाऊ वाटेना. काय झालं, सर्दीने त्याने जाम झाले. गावाकडे गेलो होतो, गावाकडून ते पाणी बदल झाला की हे असं होते. यात थोडीशी कोथिंबीर पाहिजे होती, पण आता बाजार आला आहे उद्या आणि कोथिंबीरच नाही आहे. नाहीतर थोडीशी कोथिंबीर असती ना तर मग एकच नंबर लागला असतं. पण वांगे खरंच करताना कधी बी असे हे करून बघून केले पाहिजे बघा भरीत. एकच नंबर भरीत झाले, चविष्ट लागतं मस्त. काय असतं, कारण काही काहीला खायला जिभल्या चवणी असतात, त्यांना नाही आवडायचं. म्हणजे आता गावरान खाणार, गावरान हे करणार ना, त्यांना कळण याची चव कशी आहे. तर बघा भरीत असं चमचम मस्त तेल टाकून आणि भाकरी. आता घ्यायचं आहे जेवायला. या जेवायला तुम्ही पण सगळे बसले जिकडं तिकडं, चला जेवायला, चला जेवायला. आता कवाशी जेवायला निघाल्यात काय माहिती. तर ही सकाळची भाजी शेवग्याची, आणि मग ही भाजी आहे. तर कशाला उगाच भाज्या नुसत्या वायाला जायला करायच्या, त्यामुळं मग ही भाजी काही आणि हे भरीत काही भागून जाते. आज काय डबे नाही, काही नाही. डबे असल्यावर मग करावंच लागले असते. पण बा घरचं घरी असल्यावर म्हणजे घरचे खाणारे असल्यावर कसं पण भागवित आहे. डबे असल्यावर करावंच लागते. आणि परत दूध आहे, त्यामुळं कोणी काही खाऊन घेईल. म्हणलं चला थोडं साधं साधं आणि बनवावं एक व्हिडिओ. तर तुम्ही कसं खाता, आम्ही तर असं साधं साधं जेवण खातो बरं का. कोण कसं खातं माहीत नाही, पण आम्ही खातो असं साधं साधं जेवण. आणि या मग जेवायला. आणि आपला 2-3 मिनिटाचा व्हिडिओ टाकते यूट्यूबला, मला सपोर्ट करा. इंस्टावर पण यूट्यूबची ID दिलेली आहे, त्याला सपोर्ट करा. तर आपलं साधं साधं जेवण असतं. या जेवायला सगळ्यांनी. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना, आम्ही पण मस्त. आता सगळं धावता वेग, धावतं जग, धावतं सगळं झाले, त्यामुळं काय पुढं समजेना. चला ना जेवायला, चला. एवढा कंटाळा आल्यासारखा झाला, नुसतं पळपळ पळपळ. गावाला जाऊन माघारी यायचं पळपळ, तिथून आलं उठपळ काम. उद्या सुट्टी, 2 दिवस सुट्टी आहे. उद्याच नाही, 2 दिवस. परवा दिवशी 26 जानेवारी आणि उद्याच्याला रविवार. तर आम्ही तर ते शाळातले लेकरं कसे वाट बघतात रविवार कधी येईल, तसंच झालं आहे बघा. एवढ्या सुट्ट्या मारते तरी पण आता ना काम असं करू वाटेना. पहिल्यांदा कसं कामाला 10-10, 12-12 तास काम केलं, काय वाटत नव्हतं. पण आता काम करू वाटेना. वडापाव आणलेला हे केले.
तेव्हा मस्तपैकी या आपलं साधं साधं जेवण जेवायला. तर चला बाय बाय.